मराठी कथा व्यायामाचे महत्त्व. विनीत आणि अनिकेतची दाट मैत्री होती. त्यांच्या तिसरीच्या वर्गाची ट्रीप डोंगरावर जाणार आहे असे प्राची टीचरांनी सांगताच सर्व मुले आनंदाने हुर ओरडली. होता होता तो दिवस उजाडला आणि सारी मुले सकाळी 7 वाजता शाळेत हजर झाली. बस लगेचच सुटल्यामुळे सगळी मुलं खूपच एक्साईट झाली होती. सगळ्यांनी खाऊची अगदी जय्यत तयारी करून आणली होती. 8:30ला गाडीतच सगळ्यांनी ब्रेकफास्ट करायचा ठरला. सर्वांनी आपापले डबे उघडले. विनीतनेही डब्यात आणलेला शिरा आणि ॲपलचा चट्टामट्टा करायला सुरुवात केली. अनिकेत मात्र कोल्ड्रिंक्स आणि भलमोठं वेफर्स पॅकेट खात होता. होता होता बस डोंगराच्या पायथ्याशी पोहोचली. सगळी मुले खाली उतरल्यावर टीचरांनी सांगितले, मुलांनो, उंचावरची लेणी पाहण्यासाठी आपल्याला डोंगर चढायचा आहे. मुलं तर काय तयारच होती. सर्वांनी आपापल्या बॅकपॅक पाठीवर टाकल्या, टोप्या घातल्या आणि चढायला सुरुवात केली. मधून मधून उत्साह वाढावा म्हणून टीचर त्यांना हर हर महादेव म्हणायला सांगत होत्या. मुलांनाही आरोळ्या देताना अगदी शिवाजीचे मावळे झाल्यासारखे वाटत होते. जसे जसे हे मावळे वर जात होते तसा त्यांचा उत्साह कमी कमी होत होता. त्यांना दम लागत होता. बरेच जण थांबत थांबत चढत होते तर काही जण सारखे पाणी पित होते. डोंगर चढायचा उत्साह फारच थोड्या मुलांमध्ये शिल्लक होता. अपवाद फक्त विनीतचा. तो सर्वात आधी डोंगरावर जाऊन पोहोचला. विनीतच्या मागोमाग सगळे पोहोचल्यावर साऱ्यांनी फिरून डोंगर आणि लेणी पाहिली. संध्याकाळ होत आल्यामुळे खाली उतरणे आवश्यक होते. प्राची टीचरांनी सगळ्यांना जवळ बोलावले आणि त्या मुलांना समजावत म्हणाल्या, आज बहुतेक मुलांना डोंगर चढताना दम लागला. अनिकेत तर सर्वात मागे राहिला होता. तुमच्यात न दमता जर कोणी डोंगर चढला असेल तर तो आहे विनीत. असं का माहिती आहे का मुलांनो? नाहीच्या माना डोलावल्या. टीचरांनी कारण समजावत सांगितले. विनीत अजिबातही जंक फूड खात नाही. आईने केलेले पदार्थ कुरकुर न करता मनापासून जेवतो. त्यामुळे त्याच्या शरीराचे चांगले पोषण होऊन शक्ती वाढते. दररोज सकाळी व्यायाम केल्यामुळे त्याचा स्टॅमिना पण वाढला आहे. तुम्ही जर त्याच्यासारखे वागलात तर तुमचीही स्टॅमिना वाढून न दमता तुम्हीही डोंगर चढू शकाल. कधीतरी बदल म्हणून वेफर्स बिस्किटे खायला हरकत नाही. हां, पण संपूर्ण जीवन त्यावर नको. काय समजले ना मुलांनो? मुलांनी मोठ्याने हो म्हटले आणि उड्या मारत डोंगर उतरायला सुरुवात केली. तात्पर्य: व्यायाम हा शरीराचा आणि मनाचा सर्वात चांगला मित्र आहे. तो आपल्याला रोगापासून दूर ठेवतो, मानसिक शांतता देतो आणि आयुष्यातील प्रत्येक क्षणाचा आनंद घेण्यासाठी सक्षम बनवतो. म्हणून आपल्या जीवनात व्यायामाला प्राधान्य देणे आवश्यक आहे.